आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन यांच्या शुभ हस्ते क्रीडा संकुलाचे भव्य लोकार्पण सोहळा संपन्न। नागोठाणे रोशन पदकी। नागोठाणे ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत नागोठाणे सरपंच सौ सुप्रिया संजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच अखलाकभाई पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांचे लाडके नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई जैन यांच्या शुभ हस्ते गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता ग्रामपंचायत नागोठाणे सतीचा माळ क्रीडा संकुलाचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या लोकार्पण सोहळ्यासाठी नागोठाणे शहरातील व विभागातील सर्व ग्रामस्थ व मान्यवरांना नागोठाणे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत नागोठाणे व सर्व कर्मचारी वृंद यांच्याकडून आमंत्रित करण्यात आले होते। या ग्रामपंचायत नागोठाणे सतीचा माळ क्रीडा संकुलाचे भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेचच किशोर शेठ जैन मित्रमंडळ नागोठाणे यांच्याकडून नागोठाणे गावातील 9 संघासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात आले नसून या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 7,777 रुपये रोख रक्कम व चषक, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला 5,555 रोख रक्कम व चषक तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला 3,333 रुपये रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच व संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूसाठी मॅन ऑफ द सिरीज असे वैयक्तिक बक्षीस देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा फक्त गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी 1 दिवसात घेण्यात येणार असल्याची माहिती किशोर शेठ जैन मित्रमंडळ नागोठाणे यांच्याकडून देण्यात आली। ज्या लोकार्पण सोहळ्यासमयी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन यांच्यासह उपसरपंच अखलाकभाई पानसारे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, नागोठाणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे, संजयभाई महाडिक, माजी उपसरपंच सुनील लाड, सुरेशभाई कामते, जवरुद्दीन सय्यद, अमोल ताडकर, संतोष जोशी, हरेश शिर्के, शेखर जोगत, रत्नदीप ताडकर, प्रमोद चौगले, रमेश थोरवे, संतोष पाटील आदी ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।